नमस्कार मित्रांनो, मी नितेश। तर आज आपण आलो आहोत प्रतापगडच्या यात्रेवरती। तर आज आहे 10 तारीख। मी महाशिवरात्रीच्या दिवशी आलो कारण की खूप गर्दी राहते। तर चला तुम्हाला पूर्ण गडापर्यंतची माहिती सांगतो मी। हे बघा आपले सर्वात मोठे यूट्यूबर निलेश धार्मिक वेड प्रवासाचा हर बोला। आणि ह्या बाईकच्या पार्किंग आहेत आणि तिकडे कारच्या पार्किंग आहेत, म्हणजे गेटच्या आतमध्ये कोणतीच गाडी येऊ नाही देत। मग चाबी इतने से पिल्लू बांध दिखेंगे तो बड़ा पिल्लू दिखता है। पिल्लू को दिखा बहन दिख रही लगन तो हाँ वो गोरी गोरी है। महाशिवरात्रीच्या दिवशी एवढाही रस्ता खुला नाही राहत। आता पहा कसा मस्त खुला खुला आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, खूप मजा येणार आहे। प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला सांगणार आहे मी। तुम्ही जरी आलेही नसाल प्रतापगडला तरी पण तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल। मस्त प्रशिक्षण केशोरी पोलीस स्टेशन, म्हणजे कोणतेही काही प्रॉब्लेम्स झाले इथे प्रतापगडावरती तर इथे नोंद करावी लागते। जे लोक गडावरती नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे इकडेच, इथे पण दर्शन घेऊ शकतात। ते तिलोपी छत्रीवाले इथं एक शिवजीचं मंदिर आहे, म्हणजे जे लोक तिकडे वरती नाही जाऊ शकत ते इथे दर्शन घेतात। असे चालाल तर 4 घंटे लागल। आईस्क्रीम घेऊन देतो ना। इथपासून दुकानं सुरू झाले मस्त एकदम दाट। आओ ऐसे बचाओ पैसे। हा बघा खूप मोठा हॉटेल आहे मस्त। ये हमारी दुकान बोलना नाश्ते के। हाँ डिस्काउंट में मिलेगा यहाँ पे, सब मिलेगा। ये तालाब में बोलना, यहाँ मुर्गी भी है ये देखो बढ़िया पानी। प्रतापगडला जर तुम्ही आले असेल तर हा सरळ जो रस्ता आहे हा जाते तिबेट कॅम्पला, म्हणजे तुम्ही तिबेट कॅम्प पण तुम्ही कव्हर करू शकता जर इकडे आलेच तर। आणि जे गेट दिसत आहे ते आहे गडावर जायचा रस्ता।
हाच आहे तो रस्ता, हा डायरेक्ट तिबेट कॅम्पला जाते आणि आपण जाणार आहोत आता गडावरती. ते जे पहाडी दिसत आहे मित्रांनो, त्याच पहाडीच्या वरती आहे शिव मंदिर. यांच्या दुकान आहे काकाजीचा, ज्यांना बी लागत असेल ते येऊन जाल इकडे. गेटपासून बिलकुल 100 मीटरवरच आहे. म्हणजे गडाची सुरुवात व्हायला अजून 2 किलोमीटर बाकी आहेत आणि आतापर्यंत आपण आलो 2 किलोमीटर. म्हणजेच जे प्रतापगडची गेट आहे गावातली, त्या गेटपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे आपला गड. म्हणजे तिथून सुरुवात होते आपल्या पायऱ्यांना. पूर्ण तेल निघून राहिला भाऊ इकडे. यात्रेवर येताना एक पाण्याची बॉटल सोबत ठेवायची, कारण गरमीचे दिवस खूप आहेत, तहान लागते वारंवार, त्याच्यामुळे पाणी आपल्याकडे असायला हवे. पाहू शकता काय हालत झाली आहे आपली. पुरा तेल निघून राहिला. अर्ध्यात आलो आहोत फक्त आपण आता, अजून अर्धा अंतर बाकीच आहे. आज यात्रेचा 3रा दिवस आहे म्हणून गर्दी कमी आहे. नाही तर असे एवढ्या स्पीडने पण चालायला मिळत नाही यात्रेच्या दिवशी, मेन महाशिवरात्रीच्या दिवशी. हा एवढ्या आतमध्ये पहा मित्रांनो, हे ट्रॅव्हल्स आली तेव्हा आली तर माहीत नाही, म्हणजे कालपासूनच असतील मुक्कामाने. नाहीतर इकडे कोणत्याच व्हेकलला परमिशन नाही आहे. आता आपण 80 ते 90% आलो मित्रांनो. तरी आता आम्हाला 1.5 ते 2 घंटे झाले आणि इथे रेंगत इथपर्यंत पोहोचलो आता. पण एवढ्यानं चांगला आहे मित्रांनो की या ठिकाणी जंगल आहे म्हणून थोडासा टेम्परेचर मेंटेन आहे, नाहीतर काय सांगाच नको. इंजिनियर राजकुमार बडोले माजी मंत्री यांचा होर्डिंग बघा. फोटोज नारळ पूजा 30 रुपये. नारळ पूजा 30 रुपये. फायनली मित्रांनो पोहोचलो आपण गडाच्या जवळ. इथून फक्त 200 मीटर वरतीच आहे आपला. आहेत भरपूर. इथं पाण्याची टाकी आहे, इथूनच सगळ्या भाविक भक्तांना पाणी पुरवलं जातं. पहिलं दर्शन पायरी दर्शन.
जय भोलेनाथ. हे पहिली पायरी आहे. बाबाजी पहिल्या पायरीला बसला आहे. काय गडावर जाण्याच्या आधीचा शिव मंदिर, पहिली पायरी दर्शन म्हणतात त्याला, घेतल्याशिवाय जाऊ नाही. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो गडावरती. आता बिलकुल 50 ते 100 मीटरवरती त्याला पायऱ्यांना सुरुवात होईल आणि मग पायऱ्या पूर्ण चढतपर्यंत आपल्याला अजून 2 घंटे जाणार आहेत. तेव्हा आपले दर्शन होतील. काय देवकुंड, इथे नारळ वगैरे फळाची व्यवस्था आहे आणि इथून आता सुरुवात होईल पायऱ्यांना. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो पायऱ्यांवरती. आता सुरुवात झाली पायऱ्यांना. जाणारे लोक कमी आहेत आणि येणारे खूप सारे आहेत. प्रतापगडवर येताना फक्त एकच सावधगिरी पाहिजे, ती म्हणजे येताना सोबत पाणी. पाणी जर आणले तर तुम्ही वर जाऊ शकाल. बाजी तिथून अजून आपल्याला 1.5 ते 2 तास लागणार आहेत. आता इथं आपण थोडीशी विश्रांती घेऊया, कारण की सावली मिळाली. इथे नळाची व्यवस्था, इथे मस्त हात वगैरे देऊ शकता, चेहऱ्यावरून पाणी घेऊ शकता. कारण या ठिकाणी यात्रेच्या वेळेस खास करून एवढा तेल निघतो, तेल म्हणजेच घाम, त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था आहे बिलकुल जागोजागी. तर तुम्ही हातपाय धुत चला, चेहऱ्यावरून पाणी घेत चला, म्हणजे काही टेन्शन नाही वर जातपर्यंत. आता इथं थोडी सावली आली, मस्त झाडं आहेत बढिया. तर इथं तेवढं टेम्परेचर नाही वाटत आहे. कोणत्या गावच्या तुम्ही? भोतली. भोतली, हां. सडक अर्जुनी बोतली नाही, लाखांदूर बोतली. लाखांदूर बोतली नवीन वाली जुनी नाही. हां. एक कास्तकार आमरे है. आपको कैसा लग रहा है मुझे ना? अशा पाण्याच्या टाकी खूप साऱ्या आहेत वरती जातपर्यंत, आणि यांच्याद्वारे पाणी मिळते जागोजागी. कंपनी वाले
तिच्या तिथे अनेक पाण्याची टाकी, अशा खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत वरती जातपर्यंत, आणि या टाक्यांमधूनच पाणी मिळते नळांना. आत्ता खरोखर पायऱ्यांना सुरुवात झाली आहे. इथून आता पाय दुखायला सुरुवात झाली. अरे भाई सर थोडीशी मित्रांनो, पूर्ण हालत खराब झाली आहे आपली. आणि आता आपण बसलो एका झाडाच्या निवांत सावलीत. आता काही वेळपर्यंत आपण विश्रांती करू आणि मग जाऊ आपण वर, कारण गरमी एवढी आहे की आपण कंटिन्यू जाऊ नाही शकत वरती, म्हणून आपल्याला स्टॉप घेत जायचं आहे वरती. हे बघा आपले सर्वात मोठे यूट्यूबर निलेश धार्मिक, वेळ प्रवासाचा चलो हर बोला. आता आम्ही अर्ध्यामध्ये पोहोचलो. तर इथे महागावचं एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर कोणाला काही अडचणी वगैरे आल्या तर इथे येऊ शकता तुम्ही. ह्या हवनकुंडापासून कमीत कमी आता 30% जागा वाचली आहे आपली. आता फक्त अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे. अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण पोहोचून जाऊ तिथपर्यंत. पण मित्रांनो, ऊन एवढी आहे की तब्येती खराब होऊन राहिल्या लहान मुलांच्या. हे सर्वात शेवटचे दुकान आहे. याच्यानंतर कोणत्याच प्रकारचे दुकान नाही राहणार वरती. इथून मस्त वाटते. आता तकलीफ नाही. तिकडे जाणारे वेगळे. हा,
एक रस्सी बांधने ना चाहिए है कि नहीं? लिफ्ट हाँ कोठी लिफ्ट नाही लागत. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनवर. हे बघा किती मोठी आहे शंकराची मूर्ती. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो. पहा प्रतापगड आणि शंकर भगवानची मूर्ती पहा मस्त बिलकुल पहाडीवरतीच आहे आणि त्याच्याही वरती अजून पहाडीची हाईट आहे. पण खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो. आपण त्या लेवलला जर गेलो तर व्हिडिओमध्ये येणार नाही म्हणून आपण थोडा खालूनच आपण व्हिडिओ बनवत आहोत. तरी आज गर्दी कमी आहे. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.